पिंपरी चिंचवडच्या भोशीमधल्या दुर्घटनेतलं सर्च ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। या दुर्घटनेमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। आमचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी याचा आढावा घेतलाय, पाहूया। पिंपरी चिंचवड शहरामधील मोशी कचरा डेपो या ठिकाणी एक दुर्घटना घडली आणि यामध्ये 23 कामगार अडकल्याची शक्यता महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केली। आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर हाच तो जो डोंगर आहे, कचऱ्याचा जो ढिगारा आहे, तो या ठिकाणी पावसामुळे खचला आणि जवळच असलेल्या एका प्रशासकीय इमारतीवरती तो कोसळला आणि त्यामध्ये 23 जण अडकल्याची माहिती समोर आली। 14 जणांना आतापर्यंत सुखरूप बाहेर प्रशासनाच्या बचाव कार्य पथकाने काढलेला आहे आणि उर्वरित जे लोक आहेत त्यांचा देखील शोध या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून सुरू होता। 9 तारखेला देखील एक मृतदेह त्या ढिगाऱ्याखालनं काढण्यात आला अशी माहिती प्रशासनाने दिली आणि त्यानंतर अजून 8 जण या बिल्डिंगच्या तळमजल्याला असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर या ठिकाणी शोध कार्य मोठ्या प्रमाणात सुरू होतं आणि आज आता ह्याच ढिगाऱ्याखालून ह्याच त्या बिल्डिंगच्या तळमजल्यामधून 7 जणांना आतापर्यंत काढण्यात आलेला आहे आणि एकाचा शोध जो आहे तो सुरू आहे। प्रशासनाच्या वतीने आता सांगण्यात येते की हे बचाव कार्य संपल्यानंतर या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून जे कोण दोषी यामध्ये आढळतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त यांनी दिली आहे। आणि आता आपण पाहिलं तर एका व्यक्तीचा शोध अजून सुरू आहे, आणखी अजून हे बचाव कार्य सुरूच राहणार आहे। जोपर्यंत तो व्यक्ती भेटत नाही तोपर्यंत हे बचाव कार्य असंच सुरू राहणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त यांनी दिली आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।